नमस्कार मित्रांनो, मी आशा करतो की तुम्ही सर्वजण चांगले असताल. आणि काल 15 तारखेला SSC GDची आन्सर की आलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी आपापले मार्क चेक केलेले असतीलच. सर्वांचे मार्क चांगले आले असतील, कोणाचे कमी आले असतील, कोणाला जास्त आले असतील. तरी प्रत्येकानं आपापले मार्क चेक केले असतील. आणि जशी SSC GDची आन्सर की आली आहे तसं यूट्यूबवर बरेच लोक म्हणजे बरेच यूट्यूबर काय करायला लागलेत, म्हणजे कट ऑफ सांगायला लागले. बरेच जण 60वाले 65वाले तयार राहा, 80वाले तयार राहा, 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे. असं उगं कुठं असं मी 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 काही त्याला काही विरोध करत नाही. त्यांच्या ते व्हिडिओ न बनवणं त्यांचं काम आहे. आता तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तर आपल्या महाराष्ट्रासाठी बघा वॅकेन्सी आहेत फक्त आपल्याला जवळपास 1100 वॅकेन्सी आहेत बरं का. अजूनपर्यंत काही आपली जी SSC GDच्या वॅकेन्सी वाढलेल्या नाहीत. त्यामुळे अजूनपर्यंत तर आपण जेवढ्या वॅकेन्सी आहेत जवळपास 1092 वॅकेन्सी आपल्या महाराष्ट्रासाठी सध्याच्याला आहे. तर त्या हिशोबानं जर बघायचं झालं तर बघा, महाराष्ट्रासाठी एका जागेसाठी ग्राउंडसाठी 8 गुणा पोरं घेतात, म्हणजे एका जागेसाठी 8 पोरं घेतात ग्राउंडसाठी. तर जवळपास आपण 90,000 पोरं बोलवतील, म्हणजे 11 ते 88 म्हणजे जवळपास 90,000 पोरं ह्यावेळेस SSC GD 2026च्या भरतीसाठी फिजिकलसाठी महाराष्ट्राचे पोरं बोलवतील, जवळपास 9,000. तर मी मगापासून ते रँक मित्रावर जो आज डाटा आलेला आहे काल 3 लाख पोरांनी दिला आहे, त्या हिशोबानं मी आज सगळी टोटल करून बघितली. तर जे 100+ वाले जे पोरं आहेत तेच 10,000 पोरं व्हायला लागले. तर मग इथं 60 आणि 65वाल्यांनी काय करायचं, असे बरेच जण व्हिडिओमध्ये सांगायला लागलेत. म्हणजे पोरांची दिशाभूल करायला लागलेली आहेत. 60वाल्यांनी 65वाल्यांनी 70वाल्यांनी तयार राहा. मग ते आता मी बघा, म्हणजे 1 तास झालं मी हे डाटाच अनालिसिस करीत होतो रँक मित्राचा. आपल्या महाराष्ट्राची जागा वॅकेन्सी आहेत किती, 1000 म्हणजे जवळपास 1100 आहेत. तर 100+ पोरांचंच 10,000 हे व्हायला लागले. तर म्हणजे 10,000 पोरं 100+ वालेच व्हायला लागले. तर आणि आज काही पोरांचे माझ्या, आता मी व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आमच्याकडे, तर जवळपास त्याच्यामध्ये 800 पोरं आहेत. तर त्या ग्रुपमध्ये बऱ्याच जणांचे आज रँक मित्रावर ज्याचं जसं नॉर्मलायझेशन झालेलं आहे तसं तसं म्हणजे त्यांनी चेक केलेलं आहे. तर मला सकाळपासून तरी बघा 7-10 जणांचे फोन आले. काही जणांचे 13 मार्क कमी झाले आहेत. एक जणाची 22 मेची फर्स्ट शिफ्ट होती, तर त्याचे 13 मार्क कमी झाले. 113 मार्क होते, त्याचे 100च मार्क झाले. तर त्याचा सकाळी मला 8:30 वाजताच फोन आला आणि माझे अशाशे एवढे मार्क कमी झाले. तर म्हणलं भाऊ आता ते काय, म्हणलं होणारच आहे. म्हणलं आता कुणाचे कमी होणार, कुणाचे जास्त होणार, तसं सांगितलं. तर एकच नाही तर असे म्हणजे बऱ्याच जणांचे, कुणाचे 7 कमी होईलेत, कुणाचे 8 कमी होईलेत. आणि सगळ्यात अवघड शिफ्ट होती फक्त 25 मेची पहिली शिफ्ट होती. तर 25 मेच्या पहिल्या शिफ्टला तर 100% नॉर्मलायझेशन भेटणारच आहे. मग ते किती मार्काचं भेटेल अजून, तर ते मी बघतच होतो. ती माझ्याकडे एक जणाचं 25 मेच्या फर्स्ट शिफ्टचं होते आन्सर की, पण ते 25 शिफ्टचं अजून त्याच्यावर नॉर्मलायझेशन दाखवत नाही. पण जवळपास आत्तापर्यंत मी जेवढ्या पोरांचं नॉर्मलायझेशन बघितलं आहे, म्हणजे मी तरी आतापर्यंत 10 ते 15 पोरांचं बघितलं आहे, म्हणजे 25 मेच्या. आणि दुसरे पण असे, तर काही जणांनी 8 मार्काचं जवळपास नॉर्मलायझेशन भेटले, म्हणजे सगळ्यात जास्त किती 8 मार्काचं. तर 8 मार्काचं नॉर्मलायझेशन भेटले 19 मेची सेकंड शिफ्टला. 8 मार्काचं ते 6 मार्काचं असं जवळपास नॉर्मलायझेशन. माझा एक मित्रचं आहे 19 फेब्रुवारीची त्याची सेकंड शिफ्ट होती, तर त्याला नॉर्मलायझेशन भेटले 7 मार्काचं नॉर्मलायझेशन भेटले. आणि दुसऱ्या अजून एक जणाची 22 मेची फर्स्ट शिफ्ट होती, त्याचं 108 मार्क होते, तर त्याचे 10 मार्क कमी झाले आहे. त्याचा सकाळीच मला फोन आला होता, भाऊ आता काय करायचं, ह्या म्हणजे 10 मार्क कमी झाले. तर तो म्हणला 98 तरी माझे मार्क राहतील का, अजून त्याच्यापेक्षा काय कमी होतील. तर म्हटलं 98 नाही, म्हणलं जवळपास तुझे त्यांनी 10 मार्क कमी केले. तर म्हणलं तुझे 8 नाही तर 6 मार्क तर 100% कमी होतील म्हणलं, SSCनं जरी नॉर्मलायझेशन केलं तरी. मग हे बाकीचे जे सांगायला लागले आहे तुम्हाला 15 आणि 20 मार्काचं नॉर्मलायझेशन होणार आहे, हे तर अजून कुणाला नीट 12 आणि 13 मार्काचं नॉर्मलायझेशन झालं नाही, तर तुमचे 15 आणि 20 मार्क कुठं लावायला लागला हो तुम्ही. म्हणजे उगाच हे पोराले तुम्ही अशी दिशाभूल करायला लागला हो का नाही, पोरांची सरळ दिसायला लागले का नाही. आता इथं उगाच उठायचं ना आपल्या व्हिडिओ यूज मिळवण्यासाठी उगा पोराले म्हणायचं तुम्ही 85वाले पण तयारी करा, 60-70वाले पण तयारी करा, आणि ग्राउंड आजपासूनच चालू करा, तुम्हाला 20 मार्काचं नॉर्मलायझेशन भेटणार आहे. अरे इथं पोराचे नॉर्मलायझेशन मार्क कमी व्हायला लागले, तर तुम्ही म्हणायला लागला नॉर्मलायझेशन 20 मार्काचं होणार आहे. कुठल्या शिफ्टला नॉर्मलायझेशन 20 मार्काचं झालेलं आहे हे मला सांगा तुम्ही. तर मित्रांनो, आणि सगळ्यात जास्त कमी मार्क होणार तर 31 मेची पहिली शिफ्टला सगळ्यात जास्त कमी मार्क होणार, कारण का त्याचा ॲव्हरेज स्कोरच आहे
119 मार्काचा ॲव्हरेज स्कोर आहे. मग त्या हिशोबानं बघा मग तुम्ही त्या शिफ्टचे तर किती मार्क कमी होतील. तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे, तुम्ही ज्या मुलांना 90 जरी मार्क असतील ना, त्या 90 पुढचे 90पेक्षा पुढचे म्हणजे 91-92 ज्यांना जसे मार्क 90च्या पुढं, त्यांनी 100% तुम्ही फिजिकलची तयारी करायला पाहिजे. फिजिकल करायला पाहिजे, कारण का 100% 90 पुढं ज्याचं मार्क आहेत त्याचं 100% फिजिकलला नाव येणार आहे. त्यामुळे तुम्ही ग्राउंडची तयारी करा. आणि तुमचं जरी पुढचं जरी सिलेक्शन फायनल जरी नाही झालं, हे झालं तर ते पुढची गोष्ट राहील. पण 90वाल्याने तर 100% फिजिकलसाठी म्हणजे फिजिकलची तयारी चालू करायलाच पाहिजे बघा. कारण का 90वाल्याला ह्यावेळेस 100% 90 मार्काचंच ग्राउंडचं कटऑफ राहील. बघा तुम्ही अजून पण बघा 90 ते 95 मार्काच्या आसपासच ग्राउंडचं कटऑफ राहणार. तुम्ही बघा तुम्ही, कारण का इथून मागचं मी कटऑफचा अनालिसिस केलेलं आहे, मी बघितलेलं आहे. आणि बघा ह्यावेळेस जरा थोडासा पेपर असा तसाच होता. म्हणजे बऱ्याच पोरांना जे हुशार पोरं होते तेच पोरं 100च्या अलीकडे. म्हणजे म्हणल्यावर बघा ना तुम्ही पेपर कसा विचारला होता SSCनं. तर त्या हिशोबानं तुम्ही 90वाले पुढचे 100% फिजिकल करायला पाहिजे. आणि तर सेफ स्कोअर सांगायचं झालं तर ज्याला 115च्या आसपास ज्याचं मार्क असतील 115च्या आसपास किंवा 112, 13, 14च्या आसपास असतील, 100% तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. तुम्ही काही काळजी करायचं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त फिजिकलवर जोर द्यायचा आहे. फिजिकल करत राहा, तुमचं 100% सिलेक्शन होणार फायनल. आणि जर वॅकन्सी जर वाढली ह्याच्यामध्ये, जर वॅकन्सी अजून म्हणजे समजा अजून काही SSCकडून कुठलं नोटीस जाहीर झालेलं नाही आहे की वॅकन्सी वाढणार आहे काय नाही. पण ह्याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे SSCचं एक हे असतं, आन्सर की आल्यापासून ते 20 ते 25 दिवसानं ते 100% 10-15 हजार वॅकन्सी वाढवतात. तर मला पण अशा वाटतं की SSC 100% 10 नाही तर 15,000 वॅकन्सी वाढणार 100%. तर वॅकन्सी जर वाढली ना मग कटऑफ अजून कमी जाणार. पण आता जर सध्या जरी वॅकन्सी किती 1092 म्हणजे 1100च वॅकन्सी आपण धरून चालायची सध्या डोक्यामध्ये. 1100 वॅकन्सी आहे, त्या वॅकन्सीमध्ये आपला नंबर येणार का नाही हे बघायचं सध्याच्याला. वॅकन्सी वाढल्याच्या नंतर ते जर वाढल्या तर नंतर चांगलंच आहे. नाही वाढल्या तर मग आपल्याला तेवढ्या 1100 वॅकन्सीमध्येच आपल्याला हे बघावं लागणार आहे. कारण का वॅकन्सी वाढली तर लय भारी, नाही वाढली तर मग काहीच नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे 90पासून पुढचे आहेत त्यांनी 100% रनिंगची तयारी करा. आणि मुलींसाठी पण जे 70च्या आसपास जे आहेत त्यांनी पण 100% तुम्ही फिजिकलची तयारी करा. 100% तुमचं नाव येणार आहे. आणि मुलींमध्ये म्हणजे जास्तीत जास्त जास्त नाही म्हणजे डाटा आलेला त्याच्यावर 1000 जणांचा डाटा आहे फक्त. त्याच्यामुळं काही त्यांचं म्हणजे एकदम करेक्ट सांगता येणार नाही मी. पण मुलांचा म्हणजे किती मुलांचा जरी 8,990 पोरांचा डाटा म्हणजे 8,900 पोरांचा डाटा दिलेला आहे रँक मित्र. त्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे कटऑफ मित्रांनो. तर तुम्ही 90च्या पुढचे 100% ग्राउंडची तयारी करा. आणि बाकीचे जे म्हणायला लागलेले आहेत ते 70 रन 75वाले 80वाले तुम्ही 100% रनिंगची तयारी करा. तुम्हाला 20 मार्काचं नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो. 20 मार्काचं नॉर्मलायझेशन ते आधी होतं जेव्हा TCS होती, जेव्हा नॉर्मलायझेशन करायची पद्धत वेगळी होती तेव्हा 20 25 मार्काचं पण नॉर्मलायझेशन होतं. पण आता ही EDUCAT आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये EQ% नॉर्मलायझेशन होतं. आणि ह्याच्यामध्ये कमी पण होतात आणि जास्त पण होतात. हायेस्ट तुम्हाला सांगतो 10 ते 12 मार्करपर्यंत नॉर्मलायझेशन होणार. जे म्हणालेत ना 25 आणि 20 हे तुम्हाला सांगतो काही नाही, फक्त यूजसाठी बोलायला लागलेत तुम्हाला. त्याच्यामुळं आपापला स्कोर तुम्हाला माहिती आहे. जे 90पासून पुढचे आहेत त्यांनी ग्राउंडची तयारी करा. बस एवढंच मित्रांनो. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, जर ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्याचं किती मार्क पडलेले आहेत कॅटेगरी वाईज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्कशन बॉक्समध्ये देतो. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. त्याच्यामध्ये जवळपास आपल्या महाराष्ट्रातली 800 पोरं आहेत त्याच्यामध्ये. तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही सर्वांनी जॉईन व्हा. तुम्हाला लिंक डिस्कशन बॉक्समध्ये देतो. धन्यवाद.